काय करते काय करते हे बरं जाऊ का येतो गावात जाऊ कशाच हाय सगळ्यांचा नाद सगळ्यांचा नाद आहे पण आपल्याला बी लेकरा बाळाचं बघावं लागतंय ना त्याचं शिक्षण पाणी आहे बरोबर आहे आणि मग चाललंय सगळ्यांचा विषय त्याच्यामुळे मग आता सगळ्यांचा विषय चाललाय पण आपल्या घरादाराचं थोडं नकोय बघायला घरादाराचं बी बघायचंय आपल्याला आता पोरगी नाही गावात मोठी होईना अरे जाऊ दे काय असतं तेव्हा एकदाच होणार आहे कोणती गोष्ट बरं आता सरपंचकीची निवडणूक लागली सरपंच झालं तर ओके होईल ना कार्यक्रम सगळा आपलं काम आहे का सरपंचाला उभं राहायचं नाही? त्याचं नको टेन्शन घेऊ काय नसतं होत काय असतं तेव्हा तुमचं तर एकदा- एक खुळ बसलं अरे सगळं बघून आता का त्या सगळं गाव म्हणतंय राव उभा राव हाय गाव पाठीशी बघावं लागत आहे सगळ्या गोष्टी नुसतं आपल्याला ह्याच नाही जमत आता लेकरा ड्रेस आणायचा आहे तिचा पहिला ड्रेस परीक्षाची ही पण भरायची फेरी आणू परीक्षेचं पे बी सगळं आणू काय अडचण नाही पण आता आपल्याला सरपंच व्हायचं नसती व भरायची असती एवढं बी कळत नाही तुम्हाला तिकडे त्यांना सरपंचाच्या ह्याच्या नादी लागून आहे ना तुम्ही सगळं पोरांचं विसरून गेलात काय करायचं तू सरपंच होशील नाद असतो ते नाव असतंय का घरात जी चाललंय तीच बरं आहे सगळं व्यवस्थित आहे काय अडचण येत नाही सरपंच पदाला उभं राहणं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेचा एक प्रश्न असतो नावाला असतं आयुष्यभर सरपंच म्हणून जगता येते विषय असा असतो ती सगळं राहू द्या गाड्या पण ते बारक्या जोडीला विचारले का तुम्ही हा त्याला विचारलंय की बाबा राहू का कसं काय करायचंय ते विचारलंय का तुला राहायचंय हे विचारतंय मी त्याला बघू आता काय होतंय नेमकं ते त्यांची सहमती असली त्यांचा नाद असला तर बरं आहे बरं त्याला विचारू त्यांनी आपण सहकार्य आल्याच्या नंतर केलं काय तर करू आपल्याला. त्याला विचारू तुला राहायचंय बियचंय का परत नाही तर म्हणजे गोंधळ नको व्हायला तसं काहीतरी व्हायचं परत. तसं होईल नाही ते पैसा कुठाना परत आता बोलवायचं का बोलू बरं बघ तुझा आवाज ओ भाऊजी भाऊजी इकडे या जरा. माणसीला बी घेऊन या काय हो काय झालं काय नाही ती आता तुमचं भाऊ तुम्हाला माहिती ते उभा राहायचं हा आपले सरपंच पदासाठी ना हा हा मग चालतंय त्याला म्हणलं तू की राव उलट चांगलंय अख्ख्या गावाने पण आपल्याला आपलंच नाव घेतात राव बा म्हणतात नाही नाही पण कसं आता माझं कसं आहे, झालं गेलं पण तू आता शिकल्या सवारलेला आहे माझ्यापेक्षा जास्त शिकलेला 4 बुक शिकलेला आहे माझं कसं म्हणणं आहे की तू राहिला असतो उभा तर माझ्यापेक्षा बरं झालं असतं असं. अरे नको मी जर कायम बाहेर आहे त्याच्यामुळे मला काय गावातले ओळख नाही काय नाही तू कंटिन्यू गावात आहे सगळ्यांच्या मदतीला त्याला पुढे असतो कायम आणि सगळ्या गावानेच घेतलं आता म्हणतो मग माझ्याकडे कशाला बोट करतोय तू बरा मी हान पाठीस तुझ्या हो भाऊजी आणि तसं ह्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज तर तुम्हाला आहे गावामध्ये काय घडतं काय नाही गावात मध्ये आहे पण कसं असतं परत त्यांनी म्हणाय नको की माझे मित्र म्हणत होते मी दादामुळे मी माघार घेतली अशा गोष्टी नको अरे नाही व्हायला दादा, तसं काही नाही आता मला नोकरीचं चाललंय माझं आज ना उद्या मला नोकरी लागेल तिकडे त्याच्यामुळे आहे ना तू बिंदास उभा राहा मी आहे तुझ्या पाठीशी पाठीशी आहे तू पाठीशी असला तर मी गावात डोकं देतो म्हणजे काय होईल हे दोघांच्या विचाराने असलं तर नाही तर परत काय होईल आपल्या सगळं हे होईल नाही लागा भाऊ असलं खंबीर तू काय आपण काय टेन्शन घ्यायचं जावा आणि मामा आले हा. हे म्हणतोय बारका गडी म्हणतोय आपला राह म्हणतोय उभा, मी नको म्हणतोय म्हणलं मी तर बाहेर असतो काय करावं? काय हा, होतं? म्हणून आपली ते ना परिस्थिती नाही बरं का उभं राहायची इलेक्शन लढायची त्याला इलेक्शन उभं राहायचं म्हणलं की पैसा पाणी साम दाम दंड सगळ्या गोष्टी लागतात आपल्याकडे फक्त माणूस की समाजात किंमत पैशानं आपण एवढे बी गरीब नाहीत पण बरं चाललंय एवढंच आता बाबा कसं झालं आमच्या सगळ्यांचा विचार झाला पण आता तुमचं विचार म्हणजे तुम्हाला काय वाटतं बरं की नाही का आहे नाही इच्छा पण आता तुला नको नाही मला नको त्याला काय म्हणलं हात पडेल मग जराशी हा. एक जीवनाला लढा मी आहेच ना समाजात काही नाही म्हणलं तरी इज्जत कमावलेली शब्द टाकलेला कोणी राहावं नाही बाबांचे शब्द पण नाही ते म्हणताना मी सांगतो 100% आपल्यालाच मतदान आहे त्याच्यामुळे आता अडचण ते नाही. बाकी सगळं तुम्हाला बघावं लागत कसं आहे आता बाकीची पोरं सोर आहेत नवी पिढी असते कोणतं लागत आहे काय गोष्टी त्या ह्याला बघावं लागत जरी इलेक्शनला उभं राहायचं म्हणलं लागा कामाला हा, हा, या लोकांना विचारा हात जोडा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा काय लागत आहे लोकांना ते मी येतो गावातून जाऊन पाराव जातो हा, स्वयंपाक. येतो पाराव जातो तुम्ही तेवढं काय गाडी करा अभ्यास? तुम्ही शाळेत नाही शिकले का? ए, चल बरं, मी येतो जाऊन तुम्ही हा सुट्टी आहे अभ्यास ना करा हा, अभ्यास करा बाबा आलो गावातून जाऊन मी गाडी घ्या आता सगळ्या बायांची त्यांची गाडी घ्या. आता घेतेच की तो तुम्ही लागला कामाला मग आम्ही दोघी लागतो हा मग काय तर चल, तिचा अभ्यास घे घे दोघी घ्यायचं बसा इथं घ्या तोवर आलो का सदस्य जरा अक्कलच गेली बा काय हो काय झालं आता ते आपाचं पोरग उभं राहत म्हणते यार थोडं आपल्याला त्याला काय होतं राहू दे ना बाबा टाकून पाडून जडत जाईन आपल्याला त्याला टपला तसा मारून द्यावा लागेल ना हा हा हा
समजा मी होतो 5 वर्षाचा मला नाही परत उभा राहता मग आपली मस्त पार्टी ना त्याला काय होतंय पार्टी मस्त आहे आपली मग तुडीच तोड चाललं पाडायला जमतंय राव, आपल्याला लगेच पाडून टाकू त्याला. राजकारण तुम्हाला माहित नाही ना कोणत्या पातळीत गेलेलं आहे. फार खालच्या पातळीत गेलं त्याच्यामुळे तशाच तसं चाललं लागतं आणि सरळ सरळ राजकारण करून तर जमतच नाही अजिबात. काय करावं लागेल आता? वाकड्यात बोट घातल्याशिवाय जुळत नाही राजकारण. थोडा माल बी लागत नुसतं माल बी नाही डोकं बी लागत आहे. मग काय करावं लागेल आता? आबाचं पोरग राहिले उभं हम्म. आणि आबाच्या पोराला पाडायचं एवढं सोपं नाही. आणि आबाची समाजातली किंमत आपल्याला तुम्हाला माहिती मला माहिती सांग समाजात किती किंमत आहे आबाला. आणि पहिल्यांदाच उमेदवार दिसते आहे का नाही? हा पहिलीच उमेदवारी आहे. बरोबर. पोराचं काय नाही हो आबाला किंमत येईन जास्त. हम्म. आबा आपल्याला त्रास करणारी ती महत्वाची. एक आयडिया केली तर काय आवाज दुसरं पोरं उभं करतं. शक्य आहे का? कसं का शक्य नाही आहे? हो? आबा उठ म्हणलं तर पोरग उठत बसत आबाच्या पुढे पुरत का? दगड तर मारून बघू, लागलाच लागला आपल्या पॅनलमधून करू उभा. दगड मारायला काय अडचण नाही. एक तर काय होईल, लय सोपं जाईल आपल्याला. दोघात ताटाताट होईल, काहीतरी एक तरी होईल ना, एक तर घर तरी फुटेल. घर तरी फुटेल, राजकारण होतच ते नाहीतर ते तरी घरात बसेल, काहीतरी होईल. काहीतरी होईनच. तुम्ही ऍक्टिव्ह घेऊ बघतो एक दगड मार आबाला इकडे नाही देतो काय कुणकुण कशी झाली तरी उमेदवारी तुमच्याच घरात येईल जमतंय तस करू. आहे की नाही? हा बघा तेवढं डोकं लावा तुम्ही. जाऊ हा? बघतो हा. एकदा. झालं जुळलं तर जुळलं आहे का नाही? हा चालतं, येऊ मग. ना तुमचं मग बाकी काय चाललं तुमच्या पॅनल मध्ये कसं काय वातावरण तिकडे तुमच्या वार्डात? बऱ्यापैकी हा. काय अडचण नाही तुम्हाला. तर तसं आपले काम बी काय आपण कमी नाही केलेली. उमेदवार निवडून आणायचं म्हणलं झटावं लागेल थोडस. तुम्ही सदस्य होते ती मोकार त्या रस्त्याला मुरुम टाका म्हणलं ते मुरुमाचे पैसे खाल्ले राव तुम्ही. पैसे रोड कसा झाला पैसे आम्हाला काय ह्याचा रोड सगळा खासाडत झाल्यात लोक बोंबलायला लागले माझ्या नावानी. तसं नका करीत जाऊ काम चांगले करा खा थोडंफार पण काम बी चांगले करा. काम करतोच ना आम्ही काम कुठलं नाही केले भरपूर काम केलं. बरं चला आता बघू आपल्याला आता हे लय डोक्यावर आलंय त्याचं काहीतरी डोकं लावावं लागेल. काय बाई कधी येते काय माहितीये. पुढे काम ते राहिलेत सगळं मीच करायचं का? हे काय करणार असं वरती कर तोंड नुसतं हेंडणार काय? त्यांचा भाऊ सरपंच होणार मग आपण काय नुसतं हे करायचं ह्यांच्या पुढे माग? अरे काय चाललंय माणसं बडबड? आला का? कुठे गेलता? रानात गेलतो चक्कर मारायला. तुम्ही ना आयुष्यभर तेच करा रानात जाण हे करा आणि ते करा. अरे मग चक्कर मारा नको आता दादाला उभं राहायचंय मग त्याचं लक्ष नाही मला बघावं लागतंय. बरोबर आहे ना त्यांच्याच माग माग पुढे पुढे करा. तसे गाववाले म्हणतातच तुम्ही त्यांचं शेपूट आहे तर आज ते मला कळलंच शेपूटच आहे. तुला नेमकं म्हणायचं काय स्पष्ट बोल की. म्हणायचं काही तुम्हाला काही कळत नाही का? हो मला काही म्हणायचं काही नाही. का बोल ना काय म्हणते. तुम्हाला काही नोकरी करायची का? अरे नोकरीच करायची आपल्याला पण आता दादा इथं उभा राहतोय त्याच्या मागा उभा राहणं आपलं खंबीरपणे माझं काम आहे. अहो नोकरी करायची कवापासून ऐकते पण कशातच काही नाही अजून. हो आज ना उद्या नोकरी लागणारच आहे पण आता इथं लक्ष देणं ना आपलं काम आहे कारण त्याला मी शब्द दिलेला आहे की मी तुझ्या मागे खंबीरपणे शब्द? उभा राहतोय. शब्द आणि तो दिलाय. आणि तो माझा सक्का भाऊ आहे. ते तुमचे सक्के भाऊ आहेत ना मग तुम्ही पण त्यांचे सक्केच भाऊ आहे ना. पण तरी पण ते सरपंच पदाला उभा राहिलेत आणि तुम्ही काय होता ना सपोर्ट करता? अरे सपोर्ट नाही करणार काय तो मला म्हणला नव्हता का हे उभा राहायचं टायमाला दादा तू उभा राहा पण आपल्याला हे राजकारण करायचंय का? अहो मला माहिती आपल्याला राजकारण नाही करायचंय पण तुम्हाला काही गोष्टी समजतात का? नाही समजत ना. जर ते सरपंच झाले तर आपण इथंच अडकून बसू ना. आपल्याला शेती पाणीच करावं लागेल बाहेर जायचं नोकरीला ते करता येणार नाही. हो थोड्या दिवस शेती पण करणं काम आहे. हो तुम्हाला काहीच कळत नाही हो. त्याची बायको पर माझ्या इथपर्यंत येऊन मला म्हणली की मी हे घालणार मी ते करणार हे करणार ते करणार आणि माझ्या हातात बघा साधं बागडं पण नाहीये. नोकरी लागल्यावर घेणारच आहे ना. सोडा तुला सगळं करतो पण तू रडू नको. आता इथं वेळ काय तू रडती काय? आणि आता दादाने बघितलं तर तो म्हणे लगेच आपल्याच घरात विरोधक तयार झाले. बरोबर आहे ना. किती काय झालं तरी तुम्हाला तुमच्या भावाचाच पुळका येणार. बायकोचं काय बायको गेली मासनात तरी चालन तुम्हाला. तुम्ही सारखं त्यांचंच बाजू घेणार. तुला मी सांगितलं कळतंय का? नाही कळत. तुम्ही वळून घ्या मग. बर चल मला जेवायला वाढ मला गावात जायचंय दोन्ही पार्ट्याची बैठक आहे. हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते त्या बैठकीचं ऐका. त्या बैठकीमध्ये तुम्ही हेच सांगा की मग मी सरपंच पदाला उभा राहतो म्हणून. ती जमणार नाही. मी त्या दादाला शब्द दिलेला आहे की तू उभा राहा मी तुझ्या मागे ठामपणे उभा आहे. अहो तुम्हाला तुमच्या दादाला दिलेले शब्द आठवतात आणि मला दिलेले वचन त्याचं काय लोणचं घालू का मी? अरे नको डोकं खाव तू. बरोबर आहे ना. मी बोलायला लागलं तुमचं डोकं दुखतं नेहमी. बरं वाढ जेवायला वाढ मला जायचंय. नसते वाढत मी. घ्या गपचूप.
काय बाया एक तिथे इलेक्शन आलंय तोंडावर. मेंबर तुम्ही तर म्हणले होते काय करतो काय अजून तर काय मला तर काही हीच लागणार बघायचं टेन्शन घेऊ नका राव, 100% काम झालंय राव. पण एकदा काम माझ्याकडे सोपवल्या होणार नाही असं होईल का कधी? मला नाही वाटत होती बाबा ही होईल 100% काम झालंय, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते येणारच इकडे. नाहीतर ना आपलं एवढं अंगलं डील ना नाक दाखवा सुद्धा गावात जागा नाही राहायची. टेन्शन नाही आता राव, तुम्हाला सांगितलं ना मी काम झालंय म्हणून. तुम्ही बरोबर त्याला फोन लावला होता का? फोनच नाही लागत त्याचा फोन स्विच ऑफ बघा बरं एकदा लावून परत फोन एकदा. बंद राव येत असेल, मला म्हणला होता येतो राव मी. फोन बंद हो का किती वेळेस फोन लावलाय मेसेज पडला असता लगेच फोन चालू झाल्यावर. फक्त काय आला देव या काय सरपंच या? सरपंच या भावी सरपंच या बसा, बसा. भावी सरपंच या बसा. बसा बसा बसा. उद्याचे सरपंच तिच्या आता. भावी सरपंच आहेत तुम्ही. सरपंच कायचे अजून. मग आता आम्हाला असा सुशिक्षित आणि शिकलेला चांगला सरपंच पाहिजे गावाला. सरपंच आमचं भावाच असं आहे, आज पण त्याच्यावर माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि उद्या पण आहे. पण त्याची बायको आहे का आता सरपंच व्हायच्या आधीच इतकी उड्या आणते की काय बोलत ती मला शिव्या देते. शिवाय देतोय. अहो घरी बांधणं मग त्याच्या माझ्या बायको. बघ बरं, मग तू भरायला तर काय लागतंय अजून होय? मेंबर ते सरपंच झाला ह्यो झाला ना घरगडी कामाला. ते रानात काम करायला लागणार. हा. सगळ्यांची इच्छा आता तुम्ही म्हणतात म्हणले उभा राहिला तर मग आणि आम्ही म्हणलं पण कुणी झाले सरपंच तू सरपंच होणार आम्ही तुला काही पडून देत नाही. आम्ही चालू आपली पहिल्यापासून चालू बाजू सरपंच strong आहे आपली. हा आणि कुठं कुणी झालं तर तुमच्याच घरात सरपंच पद आहे ना. मग आपण एवढं करावा. आता का उद्या उभा राहिलो मी, माझ्या वडिलांचा विश्वास आहे, भावाचा विश्वास आहे, आणि तुम्ही त्यांचा विश्वास तुटायचा. तुम्ही फक्त धोका नका देऊ आपल्याला. मी का निवडला तुला शिकलेला आहे चांगला आहे गावचा विकास करील बा माहितीतला आहे. त्या अडाण्याला कोणी विचारणार सांग बरं? त्याला काय डोंबलं कळतंय. तेवढं आहे त्याला थोडं तू राजकारण. काहीतरी करशील, नवीन आणशील काहीतरी अनुदान बिनुदान काहीतरी आणशील करशील तरी. पण आम्ही सपोर्टला आहेतच ना. तुम्ही खंबीरपणे उभा राहत आम्ही असता. आहे ना राव सोबत, आम्ही उगाच आणि ते काय त्याच्या विरोध पार्टीचे येड्यांच्या नादी लागलाय काय त्याला लागली तरी येत का. त्यांच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे? जर पद नाही यायचं हा. पैसे जाते. आणि गावचं वाटोळ परत पाच दोघं बी वर्ष. नवरा बायको अडाणी आहेत ती. हा. दोघं शिकलेले आहेत. आणि ती वहिनी सांगते तीच बरोबर आहे. हा. काय तू जरा तुझ्या बायकोचं मंडळी मानाने- लगेच महिला बचत गटाचा अध्यक्ष. सगळे पद आमच्या तरी सकाळी आमचं तीच चाललो होतं वाढू. हा. बायको म्हणायची तुम्हीच राहा उभा. तुम्हाला वाटत मोठा भाऊ आहे पण बायकोला कळतंय कोणा टॅलेंट आहे कोणात नाही, कोण शिकलेलं आहे कोण अडाणी तू आहे. येडा आहे बायको हुशार आहे मग. बायकोच हुशार आहे मग तुझी. तसंच कारण काय दादा तरी कुठे एवढं लय माहिती आहे, हुशार आहे काय त्याला माहिती. डोंबलं त्याला गुरा मागला जो. बरं आता तुम्ही माझ्या पाठीशी आहे ना, मला कसलीच अडचण नाही. आज आपल्याला आहे ना फॉर्म भरायचा. शेवटची तारीख आहे आज हा, जाऊन फॉर्म भरावं लागेल आपल्याला. सरपंच आज फॉर्म भरून टाकायचा. आपण आहे ना फॉर्म बिम भरू म्हणजे आपलं ही तिकीट हा फिक्स हा होईल. आणि प्रचाराला उद्यापासून चालू, तयार. चालू हा. तयारी करू. जे तयारी करू आपण लगेच गुलाल मिळाला आपला विजय गुलाल. आपलाच असणार आहे. हा. फॉर्म भरायचा. हा. मीटिंगचं त्याचं नियोजन आता तुम्ही लावा. ते काय सगळं लावतो आम्ही, तू टेन्शन नको फक्त घेऊ. आमच्या मागे राहा. फॉर्म भरा आता बरेच माणसं नेऊ. हा चालायचं सगळ्यांचे मन जिंकायची काय ना नाना या बाहेर. पाय पुढे जाणार ना. राम राम नाना. राम 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 बोला. आपलं पार्टी कोण त्याला अक्षयला उभा केलाय हा. सरपंच पदासाठी. फॉर्म भरलाय आपला. भरलाय का पण हो. एवढा शिकल्या सवरलेला उमेदवार बरं नाही राजकारण अहो शिकलेलाच पाहिजे राजकारणात. पाहिजे पण नोकरी धंदा अडाण्यांचं राजकारण राहिलंच नाही आता इथून पुढं. राहिलं नाही पण जरा शिकलेला सवरलेला होता. आता आपल्या गावाला कसं आता शिकल्या सवारला असल्यावर कुठं काय रस्ते कुठं मंजूर करून आणलं माहिती पाहिजे. आता मला हाय ती माहिती बाहेर राहतो चांगलं आहे हा. काय गावचा चांगलं विकास काम. करायचं म्हणलं ना शिकलेलाच माणूस तुम्हाला पाहिजे. आमचे आशीर्वाद आहेत. फक्त राहू द्या लक्ष राहू द्या आमच्या हो, पॅनलकडे हो, हो. मतदान करा. मतदान करा. हा, चला. हो, हो. येऊ का? चला काय करू हे नानांच्या घरी जाऊ सगळ्यांना मस्त. हो ना ना. नाना पाय पडतो. बोला उभा राहिल्यात. काय आता सरपंच पदाला उभा राहिले. उभा राहिले का? हा, म्हणलं आपलं तुमचं सहकार्य असावं तुमचा आशीर्वाद असावा. आता इथून मागे आमच्या आप्पांना सहज सहकार्य केलं बा हं. तसं आमची इच्छा आहे की बाबा तुम्ही ह्या वर्षी पण मला साथ द्यावा. आताच तुमचे भाऊ येऊन गेले. आता कसं आहे राहिलाय राहू द्या उभा. गावातल्या लोकांनी केलाय उभा त्याला हाणून मारून काटे घालून केलाय माझ्या विरोधात उभा. आता भाऊ लावून द्यायचं म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे गावाचा कसा विषय असतो. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गावातली लोक कशी आहेत. पण कसं आहे तुमचे वडील खूप
चांगले होते, गावात करते होते. त्यांच्यामुळं त्यांच्या त्यांच्या ऐका ना, शब्दाखातीर. पण आता आमच्या सारख्याला प्रश्न पडतो बुवा, दोघं भाऊ भाऊ पण लढताय आता. पण तुम्ही आता एक काम करा, की बाबा कुठं किरकिर होऊ नये, काय होऊ नये, तुमच्या भावाभावात चांगलं राहा, गावासाठी बी चांगलं राहा, एवढंच करा. आमचे आशीर्वाद राहतील. पण आता आम्हाला बी प्रश्न पडला की तुमच्या भावाभावात कोणाला मतदान करायचं. बरोबर. किती ते बी झालं तरी ती विरुद्ध पार्टी आणि असं- आपणची पार्टी तुम्हाला ते पण बरोबर माहिती आहे, पण आम्हाला प्रश्न पडतो ना. तुमचं सगळं ठीक आहे, पण तुम्ही भाऊ भाऊ एकदा तर या, तुमच्या पाठीमाग आमचा आशीर्वाद राहील, एवढेच. चालतंय, येतो नाना, घेतो काळजी. हो. राहू द्या आशीर्वाद. राहू द्या, चला येतो. सहकार्य राहू द्या. हो हो. चला येतो हा. अहो एवढा टाइम करतात का? एवढा टाइम म्हणजे अहो त्यांनी पुढच्या पार्टीने अख्खे घर न घर चालल्यात. अहो पण तुम्हाला पुढे पाठवलं होतं ना अहो आम्ही. मी एकटा जाऊन काय करणार आहे? उमेदवार माग आणि मी एकटा काय करीन? काय म्हणू त्यांना जाऊन? अहो पण आलेच होते ना मग मी पण. अहो पण असा टाइम करू नका, उद्यापासून जरा लवकर या. बरं मी टाइम नाही करत, लवकर येते. पण काय झालंय पुढं? अहो प्रचाराला सुरुवात करायला लागेल ना. हा? आता प्रचाराला तर जायचंच आहे म्हणायला. अहो, पण तुम्ही काळजी, लोकांचं कसं आहे मनात लोकांचं काय- वातावरण त्यांचं आहे ना. हा, असू दे ना असलं तर, पण त्यांच्यात मतदान त्यांचं लई आहे. हा, हा. अहो पण निमानिम होणार आहे. अहो आपल्याकडे फिरवायचं काम आहे ना, पैसा वाटा ना तुम्ही. तुम्ही काळजीच करू नका, मी आहे ना. हा आपा आपण असल्यावर अहो 100% बघा, मी जर पडले तिथे तुम्हाला सोडणारच नाही नीट मी. अहो पैसा लागन तेवढं वतन. तुम्ही काळजीच करू नका. जर नाही निवडून आले ना, एका बाजू मिशी काढून टाकीन. आणि नाही काय काढलं आपा? अहो नाच खोळा म्हणजे हे माणूस आम्ही दोघं असले, तुम्ही काळजी करायची नाही. आणि तुम्ही आजच सरपंच झाले म्हणून समजा, हा. फक्त पैशाला मागे घ्यायची नाही. अहो तुम्ही म्हणतात तेवढा वतू पैसा. मग चला चांगल्या कामाला काय बघ विषयच नाही. आपा. पैसा आहे ना किती जाऊ द्या, तुम्ही एक बाजू सांभाळा, मी इकडचं बघू मी काय म्हणते, हा. प्रत्येक घरामध्ये आहे का एक एक द्या गडी माणसाला. दोन दोन जाऊ द्या, मग तुम्ही त्याची काय काळजी करता, मी असल्यावर. मग आपल्याकडेच मतदान येते चला सगळं. त्या गाठी बिठी घ्यावा लागते आणि इथं थांबून हो करता चला काय? चला चला मावशी. ताई. बरं आपल्याला मत द्यायचा. ह्या वर्षी आपण उभं राहिलेलो आहे. आपलं चिन्ह सांगा शुभांजली ताई. माझीच. पण अहो आमचा मागचा सरपंच पण असंच म्हणला आम्हाला रस्त्याच्या जरा अडचण आहे. हा त्याची ना तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही ना रस्ते होणार सगळं, तुमची काय काम आहे ती हो. सांगा. आमचे काम करा, मग आमचं मत तुम्हाला. तुमची सगळे कामं होणार. हे आहेत ना तिथे आहेत ना ते आणि करून तुम्हाला देतील काय सगळं ऍडव्हान्स काम. मध्ये लागत आहे का? जर नाही विश्वास आम्हाला नसला काही तर नाही पाहिजे, आम्हाला पैसे नको, आम्हाला फक्त काम पाहिजे. कामाची कुठलीच काळजी करायची नाही. काय पा कामाची तुम्ही काळजीच करू नका. तुमचे काय आणि, प्रश्न असतील ना, ती मला ऐका ना सांगायचं. त्यांना मतदान प्रमाणे काही लागत असेल तर देऊन टाका. दे बरं, दे बरं. पैसे नकोय आम्हाला, पैसे नकोय आम्हाला. अहो, परत म्हणताय ना नाही काय? नाही 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 काम बी होते पण तुम्हाला नाही, लागत हो असतील. हो कामं लागत पाहिजे. असले तर घेऊन नाही टाका. पैसे नको आम्हाला काम बरं, पाहिजे. काय झालंय आबा तर माहितीत ना तुम्हाला, आबाची दोन्ही पोरं उभा राहिले. बरं एकाच घरात चालतंय का ती? आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का ते काम वगैरे करतील? त्यांनाच घर नाही राहिला, ते काम करतील का? नाही, मग तुम्ही करून द्या आमचं मत हो तुम्हाला. हे बघा, मतदान आम्हाला द्या, आम्ही काम नाही केलं तर आम्हाला बोला. हा हा नाही खर्च नकोय आम्हाला. देऊन टाका. नको नको पैसे नकोय आम्हाला. अहो असू द्या, कुणी तुमच्या मैत्रिणी आले तर त्यांना चहा पाणी हा करा. हा हा घ्या. अहो घ्या. यंदा पण द्या या मॅडम. अहो, सगळ्यांना द्या तुम्ही. माचीस. इकडं कुठं? हा हा. मॅडम आग लावायची आपल्याला ना. हा आग लावी चिन्ह सांगत आहे. नाही. आपल्या चिन्हाचं नाव त्यांना अजून सांगा परत. आणि ती चिन्ह बघा माचीस. आणि याच्यावरच मतदान करा. ठीक. अहो, यांना द्या हो. पैसे काही. हा इकडे द्या ना. परत रागावते मतदान जाईन असेनी. सगळ्यांना द्या. नाही नाही घ्या घ्या घ्या. अहो, खर्चायला अहो, नकोय आम्हाला. काय तुम्हाला पैसे नकोय आम्हाला. आणि काय करा, इमानदारी मतदान करा. हे बघा, मतदान आपल्याला करा, सगळे काम तुमचे होऊन जाणार. कुठलंही काम राहणार हा, नाही. ठीक कसला आहे. प्रश्न असू दे, आधी मला सांगा, ते सोडणार आम्ही. आमच्या आधी काम करा, मग आम्ही देऊ. चालते चालते. काही समस्या असली तरी सांगा. हम्म. बरं चला आपण. चला येऊ का? हो. नमस्कार. मावशी पाय पडत्या. चला. लय अवघड झालं बाबा. आता काय करणार आहे? अवघड झालं आता. झालंय ती झालंय ना. तुम्हाला म्हणलं होतं नको नको नको, तुम्हाला ऐकायची येत नाही कुठली गोष्ट. सगळे आहेत उभा, सगळ्यांचा हाय विचार, पाठीशी उभा आहेत आपल्या. सक्का भाऊला का तो मला म्हणला मी वाघासारखा दादा तुझ्या पाठीमाग.
तो माझ्या विरोधात उभा राहिला आणि बघ त्याने कसं केलं. आणि अचानक काय डोक्यात खुळा आलं आणि उभा राहिले विरोध काय म्हणले पार्टीला. होते का? मी कशाला काय म्हणू बाई, एवढं चांगलं बोलत होते मी तरी तुम्हाला म्हणत होतं का नाही, त्यांना विचारा अगोदर. विचारून कार्यक्रम केला आपण हे सगळा. आपण त्याला विचारलं होतं, आपणची सहमती होती, आपण एकटाच झाला होता विषय. आपण म्हणलं बरं राहा, थोरला माणूस आहे तू, आहे गावात, आपणही प्रयत्न केलेत. ह्यानी बघ ना आता कसा गोळ केला मग. कोणाचीच कोणाला खाऊन दिलं नाही. आणि बघ किती तिसऱ्याच झालं ना. बरं त्याला तो आपण म्हणलो होतो बाबा तू बाहेर करून आला, त्याला एखादी बुलेट घेऊ बाबा म्हणलं. वाघासारखा येईन, वाघासारखा जाईन, हाईट आहे मस्त पैकी. सदस्य आपला तर माणूस पाडलाय आला. पण पॅनल आपला आलाय. यानं आलाय ही महत्वाचं आहे. फक्त एक सरपंच त्यांचा आलाय. बरोबर. सरपंच काय वांगे लावून का ग्रामपंचायत मध्ये आपल्याशिवाय काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. हा, पण आता आपल्याला सरपंचाकडे जाणं गरजेचं आहे. सरपंच आपल्याकडे ओढणं गरजेचं आहे. चला जाऊ मग काय हा, पर्यायच नाही. गाडवाला गोपाळ शेठ म्हणावं लागणार. बरं मॅडम, आता काय काळजी राहिली का? लय काळजी पडली होती तुम्हाला, येतात का नाही येतात? लागणारच ना काळजी, पैसा तेवढा होत अहो नाही पण आपल्याला. आम्ही असल्यावर इथं एवढं सोपं आहे का? एवढं आहे मला. हा? बरोबर. आपल्याला टप द्यायचं म्हणजे कोणाचं काम आहे काय ती? हा, नाही बरोबर आहे. उगा कुणाला जमत असते का आग लावायचं? हा. अहो मॅडम, तुम्ही आबाची दोन्ही पोरं एका झटक्यात पाडली ना. हा. तुम्ही तर उभ्या राहत नव्हत्या ना. अहो, उभं राहत नव्हते पण आता उभं राहिले, पण पैसा किती वाटलाय माझे 15-20 लाख रुपये गेले थोडे ना तितके. अहो मॅडम, पैसा वाटल्या जर कुठे निवडून येतं का मॅडम? एवढं आहे म्हणायला, पण किरकोळ कारकोळ तर अजून लावलं पण नाही हिशोबात. अहो जाऊ द्या राव, येण्याला लय मोठं महत्व आहे. अभिनंदन मॅडम तुमचं. अभिनंदन. कोणी? ही भाऊसाहेब आहेत, ग्रामसेवक. निवडून आल्याबद्दल. हा हा. बरं चला पुढचे काम. हा, पुढचे काम करू ना. नमस्कार सरपंच. नमस्कार. हो, अभिनंदन मॅडम. अभिनंदन तुमचं. भाऊसाहेब आले, तुम्ही बी लगेच जाऊन सरपंचाला भेटले राव. अहो मग काम आता सध्या काम कोणचं आहे? सत्कार घ्या. सरपंच अहो, अभिनंदन करतो ना राव. सत्कार करा. त्या फुलं बिलं आणल्यात. आता नारळ काय आणला नाही, त्याला नारळात झाड टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. नारळात झाड देऊन टाकीतो. बरं कस काय वाटलं तुम्हाला ही? ना तुम्ही चांगलंही केलं आम्हाला. काय केलं आता? तुमचं बरं केलं का टाकलं. वाईट केलं? पण एवढं ध्यानात ठेवा बघा, हा. 8 सीटा आमची आलेली आहेत अहो. आणि तुमचा नवा सरपंच फक्त एक सरपंच, एकटा सरपंच विकास करू शकत नाही. अहो पण मग हा. त्याच्यासाठी डोकं चालवावं लागेल. आमच्या जसं आम्ही चालवलं तसं तुमची डोके चालतात का नाहीच? मग सपोर्ट तुम्हाला आम्हाला द्यावा लागणार ना. तरी म्हणलं सरपंच फार सत्कारापर्यंत आलेत म्हणजे काहीतरी वा. डोक्यात तुम्ही. तुम्ही असले कंस असल्यानंतर सगळं अहो अडचण येऊन देणार नाही. मी जिथं असन ना तिथं आग लावल्याशिवाय सोडित नाही. आगच होती ना तुमची. घ्या आमच्या संघ चिन्ह सगळं सगळं संघ. काय नव्हा. बरं आलाय तुमचं सरपंच. हे काय चाललंय? हे काय आग लावी? अहो तिला आनंद माय ना हो. आमचं ही चिन्ह राहून आलंय दे. ती. ए बाई, राहून दे ती कशी रबडं. आग लावली समोरच्या कडची? आम्हाला आग लावता नाही. राय का हा बोला. तुमची आली महिला सरपंच, बरं. बरोबर आहे? हा, आहे ठीक आहे, झालंय. हा हा. आमचे 8 सदस्य आहेत, तुमचा नवा सरपंच. आमच्या अंडरच काम करावं लागेल. तुमच्या अंडर काम करावं. मग? अहो पण लोकांना शब्द दिलेले आम्ही सांगल त्याच ह्याच्यावर सह्या करायच्या. ओ ऐका, काय? तुम्ही सांगता सहाय्य करायला, तुम्ही असं कशावर पण सहाय्य करायला मोकळं नाही. आम्हाला गावचा विकास करायचा आहे. विकासच म्हणतोय मी. हो. विकासच म्हणतोय. बघा सरपंच, तुम्ही काही जरी म्हणले तर सरपंच आमचा आहे. तुमची नुसती आटी येऊन उपयोग नाही. 6 महिन्यात विश्वासा ठराव आणून खाली करू शकतो आम्ही. अहो पण घ्या ना मिळतं जुळतं करून. हा, मग मी कळतच म्हणतो ना मी आम्ही. काय आपा बी आल्यात आमची. मी माग राहिलो. करा आपा सत्कार. अहो इकडं काय चाललंय? आपण तुम्ही गेले ना रानात निघून या. सगळं कराय आपण मी आपा आपा करतोय सकाळपासून. आपाच कुठं गायब? त्यांच्या बघा, आशीर्वाद म्हणजे त्यांचंच काम होणार ही सरपंच कोणामुळे इथे? आपल्यामुळं. आणि आता ही सरपंच म्हणतात पाठिंबा द्यावा लागतोय. मग आता अशा आमच्या आठ येत. अहो योग्य असलं तर पाठिंबा मिळून का कसा मिळून? आम्ही काय मग तुम्ही काही बी आडकाठी घालता. काय अडकडी का? ह्याचं करायचं नाही त्याचं करायचं नाही, तिथं आमचं समान हक्क आहे सगळीकडे. बरोबर आहे. नाही मग आम्ही इकडं गावाला अडवत का कोणत्या कामाला? आम्हाला राजकारण नाही समाजकारण करायचं. समाजकारण करायचं हा, ना ही आपलं. महत्वाचं आहे आपा. इथून 5 वर्ष मी काय तुम्ही केलं? करता नाही, त्याने मत नाही दिलं त्याचं इथून 5 नका वर्ष करू. तुम्ही केलं नाही का रस्त्याला खड्डे पडलेले? नाही तर तुम्ही म्हणता ना आम्ही 15 लाख घातले तर इलेक्शनला ते आमचे वसूल झाले पण अजिबात जमणार नाही. अहो, अहो. याच्या आधी रस्ता केला हे मग मतदान केलं आम्ही. बघा घ्या. मग त्याचं पुढं काय आलं विषय नाही ना पुढं. अहो पुढं नाही पण काय करा, सरपंचाची जशी सत्ता चलन तसं तुम्ही हा म्हणायचं माग. तुम्ही सांगता तो ठेकेदार देऊ, आम्ही सांगता तो ठेकेदार, तुम्ही म्हणता तसं करू, पण कमिशन खायचं नाही कुठं. बघा सरपंच, हा. तुम्ही म्हणता ती बरोबर आहे, पण ह्या सामान्य जनतेची सगळी कामं टोटल झाली पाहिजे. करावंच लागतं. हा, तुम्ही काय म्हणता 2 रुपये इकडं तिकडं ती काय असन ती होईल,
पण काम ही सगळीच झाली पाहिजे. काय आपण आमची काय हरकत नाही, लोकांना शब्द आहेत तर म्हणून ही सरपंच आहेत. आमची कसलीच हरकत नाही. बरं एक काम करू आता आबाच्या तिकडे जाऊ वासना देत. वसनात नको, मग? अजिबात नको. आबाच्या घरी जाऊ. बरं घरी जाऊ चला. वसना बिसना वगैरे काही नको. बरं का चालतंय. आणि ती काड्याची पिढी आतमध्ये ठेवा, नाहीतर ना काड्या संपून टाका इकडेच रस्त्याने. बरं चला आपा. आता मी तुम्हाला सांगते ना तसं करा. आयुष्यात कधीच ह्या निवडणुकीच्या आणि ह्याच्या महागच लागायचं नाही. आपली शेती भली ना आपण भलं. तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं बाबा. आज एवढं पैसे उधळायची गरज लागली असली का आपल्याला? आपण आता काय विचार करतो? काय विचार करायचं? काय चांगलं चाललं होतं ना, यांना म्हणत होते नको नको. काम धंदा मस्त सुखात चाललं होतं ना. राजकारणात तू पडला, शिवाय एकमेकाचे दुश्मन झाला. तर एकमेकावर राम लक्ष्मणासारखं प्रेम करत होता तुम्ही. आता त्याचं कान भरलं आपण. मी तुमच्या अरे शब्दाच्या हे काय बाहेर तरी आहे. म्हणले असेल त्याला, मी तू काय म्हणला का त्याला? मी काही शब्दाने बोललो नाही. तू कसं काय तुझ्या विरोधात उभा राहिला? काय? माझं ऐकून घ्या ना. नको म्हणलं तो अजिबात नाही. मी म्हणलं अरे नको रो, माझं ऐका ना. काय करून बसला तुम्ही? पण त्याच्या शब्दाला मान दिलता. त्याला विचारलं होतं आपण की बाबा राहायचंय का म्हणून. अक्षय हा बा झालं का समाधान तुझं? भावाला प्रेम करत होता ना. अहो आबा ही यांची वहिनी. अरे तुझ्या पाया पडत होतो, नको उभं राहू, नको उभं राहू, अजिबात नाही जमणार. तो अमुक झाला, तो तमुक झाला. हा तुम्हाला लय मस्ती होती. अरे मग अगोदरच सांगायचं ना. तू म्हणला होता का नाही तुला उभं राहा म्हणून? का राहिला उभा? अहो आबा यांनी सरपंच व्हायच्या आधीच वहिनीने अख्ख्या गावभर शिव्या द्यायला आमच्या विरोधात बोलत आहेत. अरे लोकांचं ऐकून नसतं होत. त्यांनी केव्हा शिव्या दिल्या नाहीत काय पण नाही. बाबा मी कुठे एक शब्द सुद्धा बोलले नाही. अख्ख्या गावात मला कसा आरोप लावता माझ्यावर? नाव ठेवायला लागले. म्हणले "अहो, तू उभा नाही राहिला, तू सुशिक्षित आहे आणि ती येड म्हणती त्याला काय अकलीचा भाग नाही." अरे उभं सख्खे भावलात लगेच सुरू. अहो, पण मी काय बोललेच नाही. कोण म्हणलं तुला? पण तुम्हाला प्रचार नीट करता नाही आला त्याच्यात तुमची चुकी आहे सगळ्यांची. त्याच्यात तुला कोण म्हणलं यांनी तुझी बदनामी केली म्हणून? ती म्हणली काय? हा इकडे मी नाही. तुम्ही बोला ना. हे काड्या करायला तू होती काय? नाही मी नव्हती. बायकोच ऐकून तुम्ही उमेदवारी केली? तुला कोण म्हणलं मग? तूच सांगत होती ना मला. अरे काय शेण खाता का अन्न खाता तुम्ही? हे बायकोच ऐकून तू खुशाल भावाच्या विरोधात उभा राहिला. अरे तुझ्या जीवावर तर आम्ही सगळ्या गोष्टी केल्या ना. कोणती गोष्ट तुला कमी केली आम्ही? हा सगळ्यात अगोदर तुम्हाला विचारा म्हणलं होतं. मीच म्हणलं होतं तुला त्यांना. विचारलंय, तुझ्या बायकोला विचारलंय, राव का भाऊ बा. आम्ही म्हणलं आम्ही शेती करतो, तू पाया नाही म्हणला, पडलो राहा तुझ्या. ना. दवाखाने सांगितलं मला तू हे बायको असं म्हणत होती माझी म्हणून. पण तुला हे करायचं होतं काय? आयुष्याची दुश्मनी लागल, प्रपंच फुटल, वाटलो होईल प्रपंचाचं. अहो पण सगळ्या गोष्टी यांच्याकडेच. आम्हाला नेहमी काय करायचं असेल नेहमी यांना अरे तुला विचारावं. झक मारायची ना, जायचं ना, त्याला नोकरीला तिकडे लागणार आहे ना. का राजकारण करायचं तुम्हाला इथं? तसं आमच्या तुम्ही चुकलं. वेगळंच राहत होते ना तुम्ही. असं काय आम्ही तुम्हाला म्हणत होतो का काय? कशाला हे द्यावी पाहिजे तुम्हाला हे? अरे मला वाटलं कमीत कमी म्हणलं वहिनी म्हणली. मी विचारलं नाही तेवढेच तिला. आणि तुझ्या बाई मी दादाला आज वाईट झालो की गाव आपल्याला चुकत आहेत. चुकलं माझं. चुकलं नाही आबा. वेळ गेली आता चुकलं तुझं. इलेक्शनचं जाऊ दे, आपला तो विषयच नाही. आपला धंदा बी नाही. आपलं शेतीवाडी हा आपला धंदा आहे. काय बापू आता तर आपण हातात जोडलं बघ. कसं आहे आता ह्याला एवढा जीव लावला नेमक्या टायमाला आणि माझ्या पाठीत सुरा उपास. खरंच दादा माझी चूक झाली. तिच्या ऐकण्याने हे झालं. काय चूक झाली आता, वेळ गेली निघून. आता काय नाही दादा आता मी ठरवलंय अख्खी शेती आता सगळं तुम्ही बघा. मला ऑर्डर आलेली, परवा दिवशीच ऑर्डर आली. मला काम बोलावलेलं आहे. पण बाबा आबा तुम्हाला सांगतो, हिला आहे ना आता इथं शेतीतच कामाला ठेवणार मी. कारण ह्याच्यामुळे आपल्या घराचं वाटोळं झालंय ना. हिला इथंच राहू द्या कामाला. अहो असं काय करता? असं करता नाही. नाही तर इथं नसेल काम करायचं तर तुझ्या बापाकडे निघायचो. अहो आवो नाही काय नाही. अर्धांगिनी वाटोळ करायचं टायमाला नाही आठवलं तुला. ते तुझ्या थोड्याशा चुकीमुळं किती वाटोळ झाले प्रपंचाचं माहिती? चुकलं माझं. माफ करा मला. नमस्कार. या सरपंच अभिनंदन. एवढं मला तुमचं अभिनंदन करणं काय नाही. गावाचा विकास करायला ठीक आहे. पण एक मला पटलं नाही.
काय झालं हा. हा. थोडस माझीच दोन्ही पोरं उभी केली माझं तुम्ही म्हणलं तर एका बी नाही करायचं मी एक बी काय नाही काय काय तू मी उभं करण्याच्या वेळेस एक वेळ तर मला विचारा यायचं ना. मुलगा उभा राहतोय तू विचारलं का मला एका शब्दात सुद्धा नाही विचारलं. पोरांच्यावर सोडलं आणि माझी तू मला चांगलं माहिती आहे राजकारण कोणत्या पातळीवर असतं. मग आम्ही ते प्लॅन केला. इलेक्शन हा आमचा धंदाच नाही पण हा. त्याचा नाद होता म्हणलं ठीक आहे पण आता ह्या तुमची अजिबात चुकी नाही आणि आमच्या घरातली घरात आम्ही बारका उभा बाबा, केला. एवढं करून बी आपण बिनविरोध केला असतं ना. आणि ह्या सरपंचाला म्हणलं मी हा. बिनविरोध करू नाही म्हणले जमणार नाही. आणि शेवटी नाईलाजाने मला ती व्यक्ती टाकावं लागली. ठीक आहे ठीक आहे आता माझ्या प्रपंचवालं मला ते पेलवलं तिथं आबलं मी तिथं ह्याच्यात एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त होतात भाऊ एकमेकाचे वैरी होतात बोलत नाहीत आयुष्यभर. नाही नाही तसं काही करू नका. राजकारण हे राजकारणाच्या जागेवर राहिलं आता पाहिजे. त्याला ऑर्डर आली तो जाणार आहे. आणि याच्यातून काय करा वैर वाढू नका. हा जाऊ द्या. राजकारण किती असतं 4 दिवसाचं असतं पण हे ना वैर आयुष्यभरात राहत असतं काही आणि चुका तसं प्रत्येक कधीच करायचं होत्यात. आणि नाही असं नाही. बऱ्याचशा ठिकाणचं घटना मी पाहिलेल्या स्वतः की राजकारण किती दिवस असतं 8 दिवस असतं. हा पाडला तो येणार हे चालूच राहणार आहे. आयुष्यभराची वाद वाढ हा. लग्न पत्रिका अहो बांधवून जाऊन देत नाही भाऊ भावाला. त्याच्यामुळे तसं तुम्ही काही काय करू तसं नका. काय वाढू नका. बरं का? झालंय झालंय. करा शिदी आपली काय हार जीती चालूच अशी पडलं म्हणून याचं त्यात काय नाही असं आम्ही काय पडलो नाही काय तेव्हा. पण त्याला थोडी अक्कल यायला पाहिजे होती की बाबा गावगाडा कसा पाहिजे. आता त्याला त्याला आम्हीच बरी घातलं आम्हीच उभा केला. नाही चेअरमन तुमचे सरपंच चूक कळाली आम्हाला. बरं चला चहा पिऊन जाऊ. आबा तिथं चहा पिऊ. सरपंच या चहा घ्या.